राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस 27 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार तर 5 फेब्रुवारीला मतदान आणि 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार। मुंबईच्या महापौर पदासाठी दिल्लीमध्ये खलबतं। राज्यातील भाजप आणि शिंदे सेनेच्या नेत्यांची दिल्लीमध्ये बैठक। शिंदे सेनेतून राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे आणि श्रीरंग बारणे यांची भाजपच्या अमित साटम, आशिष शेलार यांच्यासोबत चर्चा। 30 जानेवारीला मुंबईचा महापौर होणार, सूत्रांची माहिती। भाजपच्या मोठ्या नेत्यांच्या अनौपचारिक गप्पांमध्ये माहिती। भाजपच्या स्थानिक नेत्यांमुळे पराभव। शिंदे सेनेचे मुंबई महानगरपालिकेचे उमेदवार समाधान सरवणकर यांच्याकडून पराभवाचं खापर भाजपच्या स्थानिक नेत्यांवर। समाधान सरवणकरांच्या आरोपानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या फेसबुक पोस्ट। तर माहीममध्ये भाजपची मतं मिळाली म्हणून दुसऱ्या क्रमांकावर राहिलात। भाजपची मतं मिळाली नसती तर चौथ्या क्रमांकावर गेला असता। माहीममधील भाजप पदाधिकारी अक्षता तेंडुलकर आणि जितेंद्र राऊत यांची फेसबुक पोस्ट। पुण्याच्या भोर वेल्हा मुळशीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। तर भाजपच्या संग्राम थोपटे यांच्या विरोधात सर्व झेडपी आणि पंचायत समिती निवडून आणण्याच्याही सूचना। सांगोलामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेना भाजप आरपीआयची युती होणार। शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांचं वक्तव्य। तर संजय राऊतांनी दोन्ही ठाकरेंचा पक्ष संपवण्याची सुपारी घेतली आहे, शहाजी बापू पाटील यांची टीका। मंत्री दत्तात्रय भरणेंचा मुलगा पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता। बोरा गणातून श्रीराज भरणे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता। तर श्रीराज भरणे आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करण्याची शक्यता। बिडकींची जागा गेली असून इच्छुकांची संख्या मोठी आहे। युती झाल्यावर कुठेतरी तडजोड करावी लागते। बहुतांश जागा भाजपकडे गेल्या असल्या तरी आमच्याकडे कोणताही गोंधळ नाही। छत्रपती संभाजीनगरमधील भाजप सेनेच्या युतीवरून संदीपान भुमरेंचं स्पष्टीकरण। फडणवीस, शिंदे आणि बावनकुळेंमधील 2 दिवस बैठकांनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप सेनेमध्ये युतीचा निर्णय। भाजप 27 जागांवर लढणार असून 11 ठिकाणी सिल्लोडमध्ये मैत्रीपूर्ण लढत तर एकूण 52 जागांवरती युती। मंत्री अतुल सावे यांची माहिती। मुंबई महापालिकेवरती महायुतीचाच महापौर बसणार। अमित साटम यांच्याकडून विश्वास व्यक्त। महापौर भाजपचा होणार की शिवसेनेचा हे महत्त्वाचं नाही, तर महापालिकेला भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देणं गरजेचं आहे, साटम यांचं वक्तव्य। शिंदेंच्या शिवसेनेमुळे मुंबईमध्ये भाजपचं नुकसान झालंय। शिंदेंनी जास्त जागा लढल्यानं युतीच्या स्ट्राईक रेटवर परिणाम झाला। केंद्रीय नेतृत्वाकडे राज्यातील भाजप नेत्यांची भूमिका तर शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्सवर देखील नाराजी असल्याची सूत्रांची माहिती। शिंदेंच्या मुंबईतील 11 नगरसेवकांचा 1000पेक्षा कमी मतांनी पराभव। तर मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिंदेंच्या स्ट्राईक रेट कमी असल्याचा आणि शिंदेंच्या सेनेमुळे नुकसान झाल्याचा भाजपनं दावा केल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेकडून थेट आकडेवारीच सादर। शिंदे सेनेचे नगरसेवक गेल्या 4 दिवसांपासून हॉटेलमध्ये असल्यानं अमित ठाकरेंची टीका। जनतेने निवडून दिलेले नगरसेवक हे 5 स्टार हॉटेलमध्ये आनंदानं कैद आहेत। सामान्य नागरिकांनी केलेल्या मतदानाचा अपमान नाही का? अमित ठाकरेंकडून ट्विट करत सवाल उपस्थित। कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतील 11 पैकी 7 नगरसेवकांचा गट स्थापनेसाठी पत्र तर 4 नगरसेवक हे नॉट रिचेबल असल्याची शक्यता। तर 4 नॉट रिचेबल नगरसेवकांवरती कारवाई केली जाणार। शिंदेंच्या शिवसेनेसोबत संपर्कात असल्याचीही चर्चा। आम्हाला फोडाफोडीची गरज नाहीये, स्वतःहून दिलेला पाठिंबा घेऊन नये का? मंत्री प्रताप सरनाईक यांचा सवाल। कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेने फोडाफोडी केल्याच्या आरोपावरून प्रताप सरनाईक यांची टीका। वैजापूर जिल्हा परिषदेच्या जागांसंदर्भात शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती नको, भाजप कार्यकर्त्यांचा मंत्री अतुल सावेंच्या गाडीला घेराव। भाजपला फक्त 3 जागा मिळाल्यानं नाराजी। शरद पवार गटाचे नेते हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील घड्याळवरती जिल्हा परिषद निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेची उमेदवारी भरणार तर हर्षवर्धन पाटील यांचे राजकीय विरोधक मंत्री दत्तात्रय भरणे अंकिता पाटील यांच्या प्रचारात उतरणार का, याकडे सर्वांचं लक्ष। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी उतरल्या झेडपी निवडणुकीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल। तर निंबवडे गटातून पडळकर यांच्या वहिनी माधवी पडळकर यांनी उमेदवारी अर्ज भरला।
धाराशिवमध्ये भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्याकडून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल। लोकसभेतील पराभवानंतर अर्चना पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणामध्ये, तर भाजपकडून तेर आणि केशेगाव गटातून उमेदवारी अर्ज दाखल। पुण्याच्या खेड तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड। अर्ज दाखल करण्यासाठी उपविभागीय कार्यालयाच्या गेटवरती उमेदवार आणि कार्यकर्त्यांमुळे मोठा गोंधळ, काही काळ तणावाचंही वातावरण। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आतापर्यंत 34 उमेदवारी अर्ज दाखल। जिल्ह्यातील 63 जिल्हा परिषद गट आणि 126 पंचायत समिती गणासाठी होणार निवडणूक, तर उमेदवारांकडून आता एकूण 1326 अर्जांची विक्री झाल्याची माहिती। सातारामध्ये मायणी जिल्हा परिषद गटातून शक्ती प्रदर्शन करत माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी उमेदवारी अर्ज भरला। दरम्यान विद्यमान आमदारांकडून अन्यायाची वागणूक दिली जात असल्याची टीका करत जयकुमार गोरे यांच्यावरही निशाणा। छत्रपती संभाजीनगरमध्ये आमचं जागावाटप सुरू। अंबादास दानवेंचं जागावाटपाच्या अनुषंगानं वक्तव्य। जिल्हा परिषदेसाठी ठाकरेंची सेना, काँग्रेस आणि वंचितमध्ये चर्चा सुरू असल्याचंही समोर। महाडमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांकडून अर्ज दाखल। मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरला, तर गोगावलेंनी खास शैलीमध्ये रुमाल फिरवत विरोधकांना डिवचलं। चिपळूण तालुक्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू। पंचायत समितीसाठी 18 आणि जिल्हा परिषदेचे एकूण 9 जागा, तर उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू। उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। शिरूरमध्ये गळ्यात खेळाचा पट्टा, कांद्याची माळ घालून पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल। बिबट्याची दहशत, कांदा बाजारातील घसरलेले दर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती आवाज उठवण्यासाठी हा आंदोलनाचा प्रकार, उमेदवाराची प्रतिक्रिया। रत्नागिरीचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष थेराडे निवडणुकीच्या रिंगणामध्ये। ठाकरेंच्या शिवसेनेकडून संगमेश्वर तालुक्यातील कडवई जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज दाखल। जिल्हा परिषदांबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी। आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीबाबत कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष। कल्याण डोंबिवलीतील ठाकरेंचे 4 नगरसेवक कोकण भवनमध्ये अनुपस्थित। गट स्थापन करण्यासाठी आमदार वरुण सरदेसाई यांच्यासोबत उर्वरित 7 नगरसेवक हजर, तर ठाकरे सेनेचे मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे 2 नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती। पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादीची विशेष रणनीती। गट आणि गणानुसार चिन्हाचं वाटप केलं जाणार। अनेक ठिकाणी घड्याळ विरुद्ध तुतारी असे चित्र। महाराष्ट्रामध्ये मोठी राजकीय घडामोडी होणार, तर येत्या आठवड्यात भाजपच अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचा गेम करणार। काँग्रेस नेते नाना पटोले यांचा मोठा दावा। अमरावती महानगरपालिकेचा नवा फॉर्म्युला अखेर मंजूर। स्वीकृत नगरसेवकांची संख्या 5 वरून 9 वर, तर सदस्य संख्या वाढल्यानं सत्ता समीकरणात बदलाचीही शक्यता। 15 फेब्रुवारीपूर्वी होणाऱ्या पहिल्याच बैठकीत ठरणार महापौर आणि उपमहापौर। मालेगाव महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेला वेग। काँग्रेसचा इस्लाम पार्टीला पाठिंबा जाहीर। इस्लाम पार्टीचे 35, समाजवादी पार्टीचे 5 आणि काँग्रेसचे 3 नगरसेवक असं मिळून 43चं बहुमत पूर्ण। छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणुकीतील विजयानंतर एमआयएम ऍक्शन मोडवरती। जेवढे दिवस पाणी मिळणार तेवढाच कर भरावा असा प्रस्ताव ठेवणार इम्तियाज जलील यांची माहिती, तर या प्रस्तावाला सर्व पक्षांनी पाठिंबा देण्याची देखील मागणी। पराभवानंतर शिंदेच्या शिवसेनेच्या नाना भानगिरे यांचा कोर्टामध्ये जाण्याचा इशारा। हडपसरमधील काही लोकांनी षडयंत्र रचल्याचा भानगिरेंचा आरोप, तर सोशल मीडियावरती पोस्ट करत व्यक्त केली भूमिका। कोल्हापूरमध्ये नवनिर्वाचित नगरसेवकांचा काँग्रेसकडून सत्कार। काँग्रेस आमदार सतेज पाटील आणि खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते नगरसेवकांचा सत्कार। गेल्या वेळेस 15 लाख कोटींचे एमओयू झाले, आता त्यापेक्षा देखील जास्त करू। दावोस दौऱ्यावरून असलेल्या मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। धुळ्यामध्ये पिंपळणे नगर परिषद सभापती निवड नगराध्यक्ष योगिता चौरे यांच्या उपस्थितीमध्ये पार, तर योगेश नेरळकर तसेच सचिन शिरसाट, विनोद कोठावदे यांच्यासह एकूण 5 जणांची निवड झाल्याची माहिती।
केंद्रीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती शिंदखेडा दोंडाईचा येथे आढावा बैठक संपन्न. खासदार शोभा बच्चाव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार. तर बैठकीमध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजनांचा सखोल आढावा. धुळ्यामध्ये पेन्शनधारकांचा यलगार. खासदार शोभा बच्चाव यांच्या घराबाहेर धरणे आंदोलन. अनेक प्रलंबित मागण्यांसाठी वयोवृद्ध पेन्शनधारक रस्त्यावर. वाशीमध्ये रब्बी हंगामातील पिकांची अचूक नोंद व्हावी यासाठी महसूल विभागाकडून ई पीक पाहणी मोहीम सुरू. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये केवळ 46.83% ई पीक पाहणी पूर्ण. कांदिवलीच्या चारकोप सेक्टर 2 मध्ये इको फ्रेंडली माघी गणेश मूर्ती विराजमान. ढोल ताशांच्या गजरामध्ये मोठ्या उत्साहात गणरायाचं आगमन. बदलापुरातील रेल्वे स्टेशन परिसरामध्ये माघी गणेशोत्सवानिमित्त गणरायाचं आगमन. गणपतीसाठी उज्जैनच्या महाकाल मंदिराचा देखावा. आगमन सोहळ्याला बदलापूरकरांची मोठी गर्दी. गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यात दिना नदीत कार कोसळून 2 जणांचा जागीच मृत्यू. हत्या झालेल्या काकांच्या अंत्यविधीवरून परतत असताना कुटुंबावर घाला, तर कारमधील अन्य 3 जणांची प्रकृती गंभीर. नाशिकच्या सिन्नरमध्ये नामांकित खासगी शाळेमध्ये शिक्षकाकडून विद्यार्थिनीची छेडछाड. सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये शिक्षकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल. तर आरोपी शिक्षकावरती कठोर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी.